कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली। या प्रकरणी नराधम विशाल गवळी व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। आज या दोघांना देखील कल्याण न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण कल्याण डोंबिवलीत नव्हे तर अख्ख्या राज्यभरात पडल्याचं पाहायला मिळालं आहे। कल्याण पूर्व परिसरात या विशाल नावाच्या नराधमाची एकच दहशत होती। या परिसरातील महिला आजही भयभीत आहेत। आज या मुलीची अंत्ययात्रा होती। काही वेळाने या ठिकाणी तिचे अंत्यसंस्कार देखील पार पडणार आहेत। या काही महिला आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल जी घटना घडली, आता त्या विशाल गवळीला अटक केलेली आहे, काय सांगाल, काय मागणी असेल तुमची? आम्हाला एवढंच आहे की त्याने जे कृत्य केलं आहे ना त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि ते कृत्य त्याने ना 4 वेळा केले, 4 वेळा त्याला जामीन भेटले आणि जामीन भेटल्यावर तो सेल्फ्या काढतो आणि परत ज्यांनी कोणी त्याला जामीन दिले ना त्याचं नाव लास्टच्या लिस्टमध्ये असेलच। त्याला लास्ट टाईम पण त्याला जामीन दिले, तो सारखा जामिनीवर सुटतो म्हणून तो करतोय। आज 13 वर्षाच्या मुलीवर केले, उद्या माझ्यावर करेल, आया बहिणींवर करेल। काय तुम्ही गॅरंटी घ्याल? आम्हाला लेखी द्या, लेखी। आम्ही सामान्य आहोत, आमदार असो, खासदार असो, CM असो, कोणी असो, कोणीतरी लेखी द्या की त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशी देणारच देणार। नाही देणार तर आम्ही रस्त्यावर उतरू, आमच्या सगळ्या सर्व महिला रस्त्यावर उतरू, नाही तर आम्हाला चालायची कुठे सोय राहणार नाही साहेब।